तर पहा, या ठिकाणी आपण हे वाक्य अतिशय सोप्या पद्धतीने इंग्रजीमध्ये बनवणार आहोत. वाक्य काय आहे बघा. अनुराग पुस्तक वाचू शकतो. आता बघा काय करायचं आहे, तर पहिल्या शब्दाला द्यायचा 1 क्रमांक, नंतर जायचं डायरेक्ट शेवटच्या शब्दाकडे, त्याला द्यायचा 2 क्रमांक आणि इथून मागे उलट क्रमाने क्रमांक द्यायचे बघा. वाचूला 3 क्रमांक, पुस्तकला 4 क्रमांक. चला बघा कसं बनतंय वाक्य हे. अनुरागसाठी अनुराग लिहायचं इंग्रजीमध्ये ANURAG, अनुराग. आता बघा आपण इथं 2 क्रमांक दिलेला आहे. शकतो, शकतोसाठी घ्यायचं आहे कॅन, CAN, कॅन. कधीही लक्षात ठेवा की शकतो शकते याच्यासाठी कॅन घ्यायचं. नंतर वाचू, रीड, रीड म्हणजे वाचणे, आणि पुस्तक म्हणजे अ बुक. पहा एवढ्या सोप्या पद्धतीने आपण वाक्य बनवू शकतो. दुसरं वाक्य बघा. माया गाणे गाऊ शकते. क्रमांक देऊया. पहिल्या शब्दाला 1 क्रमांक, डायरेक्ट शेवटच्या शब्दाकडे जायचं 2 क्रमांक, उलट क्रमाने यायचं. इथे 3, इथे 4. पहा माया, MAYA, माया. शकते कॅन, कधीही लक्षात ठेवा कॅन, शकतेसाठी कॅन. गाऊ बघा सिंग, SING, सिंग, गाऊ. आणि गाणे अ सॉन्ग. पहा लक्षात ठेवा गाणे हे एकच आहे हां, कारण बघा गाणे याचं अनेक वचन होतं गाणी. काहींना वाटेल की गाणे म्हणजे जास्त गाणे आहेत म्हणून सॉंग्स, नाही, तर गाणे म्हणजे एकच गाणं. आता पहा संजय चहा बनवू शकतो. हे वाक्य तुम्ही कमेंटमध्ये कसं होईल सेम हीच टेक्निक वापरा आणि संजय चहा बनवू शकतो हे वाक्य कमेंटमध्ये इंग्रजीमध्ये कसं होईल ते नक्की सांगा. धन्यवाद.